या राज्याच्या सन्माननीय उद्योगमंत्र्यांनी आम्हाला 3 वाजता आता अर्ध्या तासाने चर्चेला बोलवलेलं आहे। ती चर्चा, मागची चर्चासुद्धा सकारात्मक झाली, पण चर्चा झाली, ठोस निर्णय आमच्या हाती पडलेले नाहीत। जर आजच्याही चर्चेतून काही आम्हाला प्राप्त झालं नाही तर उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय प्रेसेस फेडरेशनने घेतलेला आहे। परंतु या राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या एकूण आजवरची कारकीर्द पाहिली तर निश्चितपणे हे प्रश्न ते मार्गी लावतील असा एक दृढ विश्वास फेडरेशनला, संघटनेला आणि कामगारांच्या मनामध्ये आहे। त्यांनी पॉझिटिव्हली ते घ्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याला पर्याय नाही असं फेडरेशनच्या वतीनं या ठिकाणी मी सांगतो। नाही, महागाई भत्ताचा विषय नाही, हा विशेष मुद्रण भत्ता आहे। 1884ला या मुद्रणाची स्थापना ब्रिटिशांच्या काळात झाली। 1984ला पहिल्यांदा आम्ही बोनसचा विषय त्यावेळच्या आमच्या लोकांनी मांडला। संघटनेने मांडल्यानंतर शताब्दी बोनस म्हणून तो आम्हाला दिला, पण तुम्हाला जर बोनस दिला एका विभागाला तर बाकीचे कर्मचारी मागतील, म्हणून आम्हाला विशेष मुद्रण भत्ता असं करून 12 महिन्याला प्रत्येक महिन्याला 63 रुपयाप्रमाणे त्यावेळेला मंजूर केला। पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती हा खूप फरक आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये वाढ आता प्रस्तावित आहे। जवळजवळ 1875 रुपये मिळावेत दरमहा अशा प्रकारचा प्रस्ताव गेलेला आहे, पण हे प्रस्ताव प्रत्येक वेळेला जातात आणि परत येतात, त्याच्यामध्ये काही होत नाही, म्हणून हे आंदोलन केले। निश्चित आता दुपारी 3 वाजता माननीय उद्योगमंत्री अशोक उदय सामंतबरोबर बैठक आहे। बैठक सकारात्मक होईल अशी संघटना आणि पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आशा आहे। प्रेसेस फेडरेशनच्या या आंदोलनामध्ये निश्चित 8 मुद्रणालय, मग 8 मुद्रणालयामध्ये कोल्हापूर आहे, वाई आहे, नागपूरच्या 2 प्रेसेस आहेत, छत्रपती संभाजीनगरचे मुद्रणालय आहे, मुंबईमधले मुद्रणालय, सगळे कर्मचारी हे आमचा अद्यापपर्यंत कुठल्याही प्रश्नांवरती ठोस निर्णय झालेला नाही, त्याची असंतोषाची बाब घेऊन या आंदोलनामध्ये उतरत आहे। तर निश्चित या 3 वाजता जी बैठक आहे त्याच्यावर सकारात्मक आणि ठोस निर्णय आम्हाला भेटेल अशी आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना आणि प्रेसेस फेडरेशनला अपेक्षा आहे। आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, संचालकांना केले, व्यवस्थापकांना केले। त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा 2रा आणि 4था शनिवार हा निकालीत काढू आणि आम्ही 2रा आणि 3रा आणि पहिला शनिवार तो आम्ही भरून देणार। जे 4 तास आम्ही देतो ते शासनाला भरून देणार, कुठच्याही प्रकारची बाधा होणार नाही आणि काम सुरळीत चालू होईल एवढं आम्ही आशा होतो। आणि हा लवकरात लवकर तोडगा माननीय उदय सामंतजी साहेबांकडे आम्ही मांडलेला आहे आणि हा लवकरात लवकर निर्णय लागेल अशी संघटनेची भावना आहे आणि प्रेसेस फेडरेशनची भावना आहे। आज खऱ्या अर्थानं आमचा दिवस फार अत्यंत चांगला आहे, कारण 4 दिवसाच्या आमच्या ज्या आंदोलनं आहे त्याची दखल मंत्री महोदयांनी घेतली, त्याचा थोडासा मनात फार मोठा आनंदच आहे। कारण अशा दखली घेणारी जे काय मंत्री महोदय आहेत त्यांनी मागची मीटिंग आमची फार सुलभतेने प्रश्न समजून घेऊन आदेशित केले होते की हे 2 महिन्याच्या आतमध्ये हे प्रश्न निकाली लागतील असं प्रशासनाला अगदी त्यांनी ठणकावून सांगितलं होतं। परंतु दुर्दैव आमचं आहे की प्रशासनाने ती दखल न घेता क्युरीज काढून इतके वर्षाचे प्रलंबित प्रश्न तसेच राहिले। तदनंतर वर्ग 4चं जे काय शासनाची जी काय स्कीम ठरते आहे, जी पॉलिसी मॅटर असतो की वर्ग 4चा भरायचा नाही, पण मुद्रणालय असं आहे की तिथं गोपनीय कामाचा जास्त अंश असतो कामाचा आणि त्याचा संबंध वर्ग 4चा कर्मचारी तिथं जाणारच आणि त्याचा परिणाम आम्हाला आउटसोर्सिंगनी करता येत नाही। आजपर्यंत आम्ही हे सांभाळलेलं आहे। आम्हाला नाहीतर ज्यावेळेस 2007चा आढावा झाला त्यात आम्हाला आउटसोर्सिंगची पदं मंजूर केली, पण आपण म्हटलं की ही जबाबदारी आपली आहे, आपण शासनाचे सेवक आहोत, तर जे काय आउटसोर्सिंग येणार आहे तेवढी गोपनीयता राखू शकत नाही, ती जबाबदारी आमच्या डोक्यावर बसली। आज तागायत वर्ग 4चा भरती होत नाही आहे। इतर विभागाला म्हणजे नोंदणी विभाग आहे किंवा आरोग्य विभाग आहे त्या ठिकाणी 100% भरती होतीये वर्ग 4ची। तसाच अतिशय गोपनीय मंत्रालयीन काम करणारा जो कर्मचारी आहे तिथं वर्ग 4ची भरती होणं फार गरजेचं आहे। आणि ज्या पर्यवेक्षिके पदेपासून अधिकारी पदे 1 ते 2 पदे फक्त एका प्रेसला राहिल्यात, ही पदं जर भरली नाही तर हा गाडा तसा थांबेल आणि शासनाची प्रचंड मोठी नुकसान होईल। याची जबाबदारी कर्तव्यात पार करण्यासाठी आम्ही हा लढा दिलेला आहे। शासनाचे जे काय प्रशासक आहेत त्यांनी ही बाजू आमची समजून घेऊन आमचे प्रश्न निकाली लावेत आज अशी आम्हाला आशा बाळगतोय। जय संघटना, धन्यवाद। शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयातील जे काही एक शासकीय वसाहत म्हणून अंधेरी या ठिकाणी अस्तित्वात होती, परंतु 2013मध्ये BOT तत्वावर त्या ठिकाणी उद्योग भवन उभारणार अशा पद्धतीचे आश्वासन देऊन शासकीय वसाहत जी आहे हिचं परिपूर्णतः 2013पासून चुनाभट्टी या ठिकाणी स्थलांतरित होऊन तेव्हापासून तर आजपर्यंत तिथला प्रोजेक्ट पूर्ण झालेला नाही आहे। विशेषतः
जे काही त्या वसाहतीला मिळणाऱ्या सुखसुविधा आहेत त्याही मिळालेल्या नाहीत. राज्य उत्पादन विभागाचे असलेले जे काही भंगार आहे त्यामुळे रोगराई पसरून बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोगराई होते आणि डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावं लागतं. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ही पाण्याची समस्या. आजही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी 2-2, 3-3 दिवस जो काही पाणी पुरवठा होत नाही. यामध्ये जे काही विकासकाकडून जे काही सुविधा द्यायच्या होत्या ते दिले गेले नाहीत. त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे BOT तत्वावर विकासकाने ॲग्रीमेंटच्या माध्यमातून केलेलं होतं की मुद्रण जी चुनाभट्टीतील वसाहत पूर्णतः प्रोजेक्ट होत नाही, चावी देत नाही, तोपर्यंत शासकीय कर्मचारी असलेला माझा जो कर्मचारी वर्ग आहे यांना तिथं घर भाडेपोटी रक्कम ठरवलेली होती. परंतु अद्याप 2018 नंतर जे काही ठराविक जी रक्कम आहे ही कामगारांना मिळालेली नाही आहे. ती रक्कम त्वरित मिळावी ही संघटनेची आग्रहाची भूमिका आहे. आणि जी काही भरती 2025ला झालेली होती त्या भरतीला जे स्थगिती मिळालेली आहे ती भरतीची स्थगिती ही त्वरित उठवावी, जेणेकरून अर्थसंकल्पीय निवडणुकीची कामं व राजभवनातील जी कामं, मंत्रालयातील महत्त्वाची कामं, ही कामं वेळेत इकडच्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेस देता येईल. आज एकेका विभागामध्ये 5-5, 7-7, 8-8 कर्मचारी आहेत आणि 12-12 तास काम केलं जातं. यावेळ हीच आग्रहाची भूमिका आहे. जी भरती प्रक्रिया ही स्थगिती त्वरित महोदयाने उठवावं आणि आम्हाला विश्वास आहे कारण की उद्योगमंत्री महोदय हे नेहमी सकारात्मक आहेत. त्यांचे आदेश दिले जातात तरीही आमचे संचालक महोदय त्यामध्ये लक्ष दिलं जात नाही. म्हणून ही सकारात्मक बैठक होईल ही एक आम्हाला आशा आहे आणि इथे थांबतो. जय हिंद, जय संघटना. हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।